आता आपण बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरात थंडीचा जोर कमी, किमान तापमानात वाढ, 26 डिसेंबरला पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। पुण्याच्या भोर तालुक्यात धुक्याची चादर, दाट धुक्यामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव। पुणे पुस्तक महोत्सवात गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढ, पुस्तक विक्रीतून 40 कोटींची उलाढाल, पुस्तक महोत्सवाचा रविवारी समारोप। सर्वाधिक ताण 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणांवर, मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनचा अहवाल। चिखली कुदळवाडी परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त, डीपी रस्ता विकसित करण्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पिंपरी पालिकेची धडक कारवाई। शाळेतील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाची येरवाडा कारागृहात रवानगी, न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश। राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवपट्टण ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचं पुरातत्व विभागाकडून काम सुरू, शासनाच्या विशेष योजनेतून 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पुण्याच्या जुन्नरमध्ये वनविभागाकडून मेंढपाळांना टेंटचं वाटप, बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना, मेंढपाळांकडून समाधान व्यक्त। पुण्याच्या मावळ तालुक्यात ज्वारीचं पीक बहरलं, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण।